हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर. काल 31 जानेवारी 2023ला आपण एक क्विज घेतली होती. जानेवारी महिन्याच्या करंट अफेअर्सवरची ही क्विज होती. त्याची लिंक आपण टेलिग्रामच्या आपल्या ग्रुपवर टाकलेली आहे. तर ज्यांना अटेम्प्ट करायची आहे ती क्विज आत्तासुद्धा ते त्या टेलिग्रामच्या ग्रुपवर जाऊन त्याची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्याच्या लिंकवर जा. टेलिग्रामच्या ग्रुपवर कालच्या क्विजची लिंक मिळेल. ते क्विज तुम्ही अटेम्प्ट करू शकता. अदरवाईज ज्यांना माझ्यासोबत आता इथे क्विज अटेम्प्ट करायची आहे ते पण करू शकता. आपण सगळे मिळून इथे क्विज अटेम्प्ट करू. म्हणजे काय होईल की तुम्ही क्विज पण अटेम्प्ट कराल आणि ज्या मुलांनी काल क्विज दिली त्यांना सगळ्या प्रश्नांचे उत्तरं सुद्धा आज या व्हिडिओमध्ये इथे मिळून जातील. तर हा व्हिडिओ दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांनी कालची क्विज दिली आणि ज्यांनी दिली नाही. ज्यांना सोबत द्यायची आहे पण असं वाटतं की अभ्यास करून द्यायची आहे ते सध्या थांबून जा, अभ्यास करा जानेवारी महिन्याच्या करंट अफेअर्सचा आणि नंतर या व्हिडिओत वापस या. किंवा तुम्ही लर्निंग अपॉर्च्युनिटी पण म्हणून पण या व्हिडिओला घेऊ शकता. तर लिंक तुम्हाला टेलिग्रामच्या ग्रुपवर आपल्याला मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. मी पहिलेच आपला नंबर आणि नाव टाकून ठेवलं आहे, त्याच्यामुळे आता आपण पुढे जाऊ नेक्स्ट क्वेश्चन्सवर. तर पहिला प्रश्न आहे. आय होप प्रश्न तुम्हाला दिसत असेल. मी थोडंसं याला अजून झूम करतो. विच कंट्री हॅज इंडिया रिसेंटली साइन्ड द इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड ट्रेड ॲग्रीमेंट विथ विच कंट्री? कुठल्या देशासोबत भारताने रिसेंटली इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड ट्रेड ॲग्रीमेंट साईन केलं? हे इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट आपण ऑस्ट्रेलियासोबत साईन केलं आहे, ज्याला जनरल टर्म्समध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट असं म्हटलं जातं, FTA. तर हे आपण केलं आहे ऑस्ट्रेलियासोबत. तो दिस इज द फर्स्ट आन्सर. दूसरा क्वेश्चन आहे. टाटा केमिकल्स युरोप हा TCE वाला पॉइंट आहे. 2-4 दिवस आधीच घेतलेला विषय आहे हा. पण टाटा केमिकल्स युरोप आणि वर्टेक्स ही एक कंपनी आहे, साइन लो कार्बन हायड्रोजन ऑफटेक ॲग्रीमेंट. एक ॲग्रीमेंट झालं होतं ज्याच्याबद्दल आपण चर्चा केली होती. प्रश्न असा आहे की वर्टेक्स हायड्रोजन इज अ पार्ट ऑफ विच ग्रुप? कुठल्या ग्रुपचा पार्ट आहे वर्टेक्स ही कंपनी जी आहे ना, कुठल्या ग्रुपचा भाग आहे तो? याचा आन्सर जे आहे ते आहे SR ग्रुप. SR ग्रुप जो आहे त्याचा भाग ही वर्टेक्स हायड्रोजनवाली कंपनी आहे, जी TCEला म्हणजे टाटा केमिकल्स युरोपला हायड्रोजन सप्लाय करणार आहे. तर हा विषय पण आपण बघितला होता. नंतर डॉक्टर तपन सायकिया रिसिव्ड आसाम्स हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आसाम वैभव फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स व्हॉट? कुठल्या विषयासाठी डॉक्टर तपन सायकिया यांना आसाम वैभव हा जो आसामचा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे तो मिळाला होता? मला माहित नाही तुम्हाला आठवते की नाही, पण आसाम वैभव, आसाम गौरव आणि आसाम सौरव असे 3 प्रकारचे अवॉर्ड्स आसाम सरकार देत असते. तर आसाम वैभव हा त्यातल्या त्यात टॉपमोस्ट अवॉर्ड आहे. डॉक्टर तपन सायकिया हे मुंबईचे राहणारे आहे आणि त्यांनी कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये काम केलेलं आहे. तर कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी त्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. नेक्स्ट चला पुढच्या याच्यावर जाऊ. हू टेक्स ओव्हर ॲज दी न्यू तेलंगणा चीफ सेक्रेटरी? तेलंगणाचे चीफ सेक्रेटरी म्हणून कोणी पदभार सांभाळला? तर याचं उत्तर, हा पण विषय आपण डिस्कस केला होता, याचं उत्तर आहे शांती कुमारी. शांती कुमारी यांनी सोमेश कुमार यांना रिप्लेस केलं होतं. चंद्रशेखर राव चीफ मिनिस्टर आहे तेलंगणाचे आणि तमिलसाई सौंदरराजन या गव्हर्नर आहे. चीफ सेक्रेटरी म्हणून कोणी नवीन जॉईन केला आहे? तर शांती कुमारी यांनी जॉईन केला आहे. आणि हा जो निर्णय आहे हा हायकोर्टच्या निर्णयाच्या नंतर आला होता की सोमेश कुमारला म्हटलं गेलं होतं की तुम्ही तेलंगणामध्ये नाही राहू शकत, तुम्ही आंध्र प्रदेश कॅडरचे आहे, तर तुम्ही तेलंगणामध्ये नोकरी नाही करू शकत चीफ सेक्रेटरी म्हणून. तर त्यांना तिकडून आता आंध्र प्रदेशला शिफ्ट करण्यात आला आहे. तर शांती कुमारी इज द न्यू चीफ सेक्रेटरी ऑफ तेलंगणा स्टेट. हा एक महत्त्वाचा विषय. विच युनियन मिनिस्ट्री इज असोसिएटेड विथ कॉम्पिटिशन अमेंडमेंट बिल 2022? हे कॉम्पिटिशन अमेंडमेंट बिल जे आहे हे कोणत्या मिनिस्ट्री थ्रू आलं होतं असा हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, है ना. कारण ज्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये कॉम्पिटिशन होते त्याच्याशी मिनिस्ट्री ऑफ फायनान्स डील करतं. एक विषय हा पण पाहिला होता की कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया याच्याशी रिलेटेड एक 2 दिवस आधी आपण चर्चा केली होती की कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियामध्ये सध्या 2च मेंबर बाकी आहे. म्हणजे एक तर ज्या हेड बनल्या आहेत त्या आणि दुसरे एक मेंबर. तर कोरम पण कंप्लीट होत नाही. आपण आता विषय कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया रिलेटेड पण पाहिला होता. नेक्स्ट प्रश्न आहे. BV दोशी
यांना पद्मविभूषण अवॉर्ड मिळाला, म्हणजे सेकंड हायेस्ट अवॉर्ड ज्याला आपण म्हणतो पद्मविभूषण अवॉर्ड हा मिळाला पोस्टमॉर्टसली. तर हे बी.व्ही. जोशी इज असोसिएटेड विथ विच प्रोफेशन, हे कुठल्या प्रोफेशनशी असोसिएटेड आहे हा प्रश्न होता तुमच्यासाठी. आणि जेव्हा आपण या पद्मभूषण आणि पद्मविभूषण यांच्याबद्दल चर्चा केली होती तेव्हा पद्मश्री अवॉर्डचे नाही, पण मी तुम्हाला पद्मभूषण आणि पद्मविभूषण या व्यक्तींचे नावं आणि ते कुठल्या फील्डशी रिलेटेड आहे हे पण डिटेल सांगितलं होतं. तर बी.व्ही. जोशी इज असोसिएटेड विथ आर्किटेक्चर, तर ते एक आर्किटेक्ट होते है ना. आता त्यांची डेथ झाली आणि डेथ झाल्यानंतर मग त्यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. नेक्स्ट, विच स्टेट गेव 30% रिझर्वेशन टू नेटिव्ह वुमन ऑफ दी स्टेट, कुठल्या राज्यांनी 30%चं रिझर्वेशन दिलेलं आहे महिलांना. आपण हॉरिझॉन्टल रिझर्वेशन वाला पण विषय याच रिझर्वेशनच्या केसची स्टडी जेव्हा आपण केली होती तेव्हा बघितला होता. आणि बरेच दिवसानंतर तिथले जे गव्हर्नर आहेत त्यांनी या रिझोल्युशनला पास केलं होतं. तर हा कुठला स्टेट आहे, तर हे झालं आहे उत्तराखंडमध्ये. तर उत्तराखंडच्या सरकारने 30% रिझर्वेशन नेटिव्ह विमेनला दिलं आहे. हा विषय जानेवारीतलाच आहे. त्याच्यानंतर आरबीआयनी 6 एंटिटीजला फिनटेक प्रोडक्ट्समध्ये काम करणाऱ्या 6 एंटिटीजला फायनान्शियल फ्रॉड्समध्ये डील करणाऱ्या सँडबॉक्स स्कीमसाठी निवडलं होतं. 6 कंपनीजला निवडलं होतं सँडबॉक्स स्कीमसाठी. रेग्युलेटरी सँडबॉक्स हा विषय मी तेव्हा तुम्हाला समजावून सांगितला होता. तर हा रेग्युलेटरी सँडबॉक्ससाठी 6 कंपनीजर निवडला आहे. तुम्हाला काय शोधायचं आहे, विच ऑफ द फॉलोइंग एंटिटीज इज नॉट वन ऑफ द 6 एंटिटीज. ज्या 6 कंपनीज आरबीआयनी निवडल्या त्यांच्यापैकी इथे दिलेले कुठले कंपनीचं नाव त्यांच्यात नाही आहे. तर याचं उत्तर आहे पेटीएम फिनटेक. बाकी भावान सायबरटेक, इन्स्टेज सॉफ्टवेअर, क्रेडिट वॉच इन्फॉर्मेशन अनालिटिक्स, ट्रस्टिंग सोशल या 4ही कंपनीजचे नावं त्याच्यात आहे. पेटीएम फिनटेक यांचं नाव रेग्युलेटरी सँडबॉक्ससाठी निवडलेल्या कंपनीजमध्ये नाही आहे. ठीक आहे. रेग्युलेटरी सँडबॉक्स हा जो विषय होता हा याच्यासाठी होता की जेव्हा एखादी ऑर्गनायझेशन आपलं फायनान्शियल फिनटेक प्रोडक्ट मार्केटमध्ये आणते तर त्याचं व्यवस्थित चेकिंग झालं पाहिजे एक ओपन एन्व्हायरमेंटमध्ये, एक रेग्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये, आणि त्याच्यासाठी त्याला रेग्युलेटरी सँडबॉक्स असं नाव आरबीआयने दिलं होतं. तर हा त्याच्याशी रिलेटेड विषय आहे. नेक्स्ट, ब्रेल डे. वर्ल्ड ब्रेल डे हा 4 जानेवारीला असतो. तर हा एक डेशी रिलेटेड पॉईंट होता. कुठल्या डेला असतो ब्रेल डे? तो ब्रेल डे हा 4 जानेवारीला दरवर्षी आपण सेलिब्रेट करतो. ठीक आहे. नेक्स्ट जो प्रश्न होता तो होता व्हॉट इज द मॅक्सिमम एंट्री एज फॉर LIC's रिसेंटली अनवील्ड लिमिटेड पेमेंट एंडोमेंट प्लान जीवन आझाद. हा एक विषय आपण बघितला होता जीवन आझादवाला. मी म्हटलं होतं की LICच्या एक्झाम सध्या आलेल्या आहेत. तर LIC AAO पण आहे, LIC ADO पण आहे. तर LICच्या इन्शुरन्स रिलेटेड जर काही नवीन गोष्टी असतील तर त्यात तर तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. तर या प्रश्नात विचारलं होतं की जीवन आझाद नावाचा जो नवीन प्लान आला आहे LICचा त्याची मॅक्सिमम एंट्री एज किती आहे? तर त्याच्यात 18 वर्षाची मिनिमम एज आहे आणि 50 वर्षाची मॅक्सिमम एज आहे. ठीक आहे ना. तर 50 इयर्स इज दी आन्सर फॉर दॅट दिस क्वेश्चन. तर हा एक महत्वाचा प्रश्न. नेक्स्ट प्रश्न आहे, लद्दाख हॅज रिसेंटली लॉन्च्ड अ प्रोग्राम फॉर लँड पार्सल आयडेंटिफिकेशन. लँडचे जे पार्सल्स असतात त्याचं आयडेंटिफिकेशन करून त्याला नंबर देण्याची एक सिस्टीम लद्दाखनी इंट्रोड्यूस केली आहे. आणि मी हा जेव्हा पॉईंट बोललो होतो ना तेव्हा हेही सांगितलं होतं की हे लँड पार्सल आयडेंटिफिकेशन जे नंबर्स तर लद्दाखनी दिलेले आहे पण अशी सिस्टीम प्रत्येक राज्यामध्ये व्हायला पाहिजे हे पण शेवटी म्हटलं होतं. महत्त्वाचा विषय आहे हा. तर याचं नाव काय आहे? तर याचं नाव आहे UL पिन है ना. UL पिन इज द नेम. पिन म्हणजे पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर. युनियन टेरिटरी ऑफ लद्दाख असं तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. तर याचं नाव आहे UL पिन. ठीक आहे. तर हा एक प्रश्न होता. नंतर विषय आला होता हा, अकॉर्डिंग टू सिरियम आउट ऑफ द 10 बेस्ट परफॉर्मिंग एअरपोर्ट्स ग्लोबली इंदिरा गांधी एअरपोर्ट दिल्ली इज रँक्ड ॲट विच नंबर. मध्ये सिरियमच्या या रिपोर्टबद्दल आपण चर्चा केली होती ज्याच्यात म्हटलं होतं की भारतातला टॉप रँक्ड एअरपोर्ट जो आहे तो बेंगलुरूचा एअरपोर्ट आहे केम्पेगौडा एअरपोर्ट है ना. तर दिल्लीचा एअरपोर्ट हा भारतातनं दुसरा आहे पण याचा जगातल्या याच्यात कितवा नंबर आहे? तर जगात याला 7वा रँक देण्यात आलेला आहे, 7th. ठीक आहे. तर याचा आन्सर 7th असं होईल. सिरियमच्या रिपोर्टबद्दल बोलतोय आपण. नेक्स्ट, पियुष गोयल यांनी
मार्ग नावाचं पोर्टल लॉन्च केलं होतं, MAARG. आणि हे स्टार्टअप जे आहे त्यांच्या मेंटरशिपसाठी. याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिले मॅच मेकिंगच्या फेजमध्ये आहे सध्या पोर्टल. मॅच मेकिंगच्या फेजमध्ये आहे याचा अर्थ काय, की ज्या नवीन स्टार्टअप आहे त्यांना मेंटरसोबत जोडण्याची प्रोसेस सध्या सुरू आहे. तर या 2 प्रोसेसमध्ये हा विषय चालला आहे. त्याच्यामुळे याचं मॅच मेकिंगची फेज झाल्यावर मग हे ॲक्च्युली काम करणं सुरू करेल. तर मार्ग नावाचं पोर्टल हे पियुष गोयल यांनी लॉन्च केलं होतं. तर याच्यात प्रश्न काय आहे याच्यातला, तर याच्यात म्हटलं आहे की व्हॉट डज जी इन मार्ग मीन्स. या मार्गमध्ये जीचा अर्थ काय आहे असा प्रश्न होता तुम्हाला. तर जी स्टँड्स फॉर ग्रोथ. आता एक कन्फ्युजन याच्यात होऊ शकतं की मार्ग इज रिलेटेड टू मेंटरशिप, तर त्याचं गायडन्स वगैरे असू शकतं का, तर नाही, इट इज रिलेटेड टू ग्रोथ. ठीक आहे ना. नेक्स्ट विषय अदानी एंटरप्राइजेस. अदानी एंटरप्राइजेस सध्या भयंकर चर्चेत आहे बरं. हिडनबर्ग रिपोर्ट आल्यानंतर अदानीचे शेअर्स इतके भयंकर लेवलनी खाली आले. आजचे तर शेअर प्राइजेसमध्ये खूपच कमी आले. अदानी एंटरप्राइजेसची म्हणजे मेन जी कंपनी आहे ही अदानी एंटरप्राइज, याचे शेअर्सच कमी झाले. तर प्रश्न काय आहे याच्यात, विच सबसिडरी ऑफ अदानी एंटरप्राइजेस ॲक्वायर्ड एडिशनल 1.76 करोड शेअर्स ऑफ NDTV. आपल्याला माहिती आहे NDTVला टेक ओव्हर केलं अदानी एंटरप्राइजेसनी. तर ही कुठली ऑर्गनायझेशन होती अदानी एंटरप्राइजेसची की ज्यांनी NDTVचे ॲडिशनल शेअर्स विकत घेतले. तर त्या कंपनीचं नाव जे आहे रॉईज, म्हणजे हे जे ओनर्स आहे ना, जे ओनर्स होते पहिले त्यांच्याकडनं शेअर्स घेतले. तर कोणती कंपनी आहे अदानी एंटरप्राइजेसची, तर द आन्सर इज RRPR होल्डिंग्स. ही RRPR होल्डिंग्स पण अदानीनी आता काही दिवस आधीच विकत घेतली होती आणि आता RRPR होल्डिंग्सनी NDTVला विकत घेतलं. तर ही एक महत्त्वाची बातमी याच्याशी रिलेटेड. नेक्स्ट क्वेश्चन इज ॲट विच प्लेस इन आंध्र प्रदेश डिड इंडियन नेव्ही कंडक्ट 6-day मेगा एक्झरसाइज एम्फेक्स. इंडियन नेव्हीनी इंडियन आर्मी आणि इंडियन एअरफोर्स यांना सोबत घेऊन एम्फेक्स 2023 घेतलं होतं आंध्र प्रदेशमध्ये. तर आंध्र प्रदेशच्या कुठे हे एक्झरसाइज झाली होती हा प्रश्न होता. तर त्याचा आन्सर जे आहे ते आहे काकीनाडा. ठीक आहे. तर काकीनाडामध्येही आंध्र प्रदेश, काकीनाडा जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये आहे. तिथे इंडियन नेव्हीची 6 days मेजर एक्झरसाइज झाली होती, ज्याच्यात इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स आणि इंडियन आर्मी तिघांनी पण पार्टिसिपेट केलं होतं. तर 6 days ही मेजर एक्झरसाइज होती. नेक्स्ट विषय आहे अवॉर्डशी रिलेटेड. आणि हा कोणत्या अवॉर्डबद्दल चर्चा आहे आज, तर हा विषय आहे डॉक्टर प्रभा अत्रे यांना हरिप्रसाद चौरसिया लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला होता. प्रश्न काय आहे की डॉक्टर प्रभा अत्रे शी इज असोसिएटेड विथ विच आर्ट फॉर्म. यांना अवॉर्ड तर मिळाला लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड, पण त्या कुठल्या आर्ट फॉर्मशी असोसिएटेड आहे. तर द आन्सर इज त्या एक सिंगर आहे. मी मुद्दाम त्यांचा फोटो टाकला होता, अशा सितार पकडून त्यांचा फोटो आहे. तर त्या एक हिंदुस्तान वोकलिस्ट आहे. सिंगर आहे म्हणजे वोकलिस्ट आहे. तर त्यांना हिंदुस्तानी वोकल या आर्ट फॉर्मशी त्या असोसिएटेड आहे असं आपण त्यांना म्हणू शकतो. ठीक आहे. चलो मग काय होतं, हां, वेअर वॉज इंडियाज लार्जेस्ट सिंगल युनिट ऑफ विमेन पीस कीपर्स इन अ UN मिशन सिन्स इंडिया डिप्लॉईड. युनायटेड नेशन्सच्या पीस कीपर्स मिशनमध्ये भारताचे सगळ्यात जास्त जवान आहे. म्हणजे बाकीच्या कंट्रीजच्या कंपॅरिझनमध्ये भारताने सगळ्यात जास्त जवान दिले आहे UN पीस कीपिंग मिशनला. तर याच्यात आता भारताची महिला तुकडी ही साऊथ सुदानच्या एका एरियामध्ये होती, आपण असं म्हटलं होतं. सिंगल लार्जेस्ट युनिट आहे इंडियन विमेनचं पीस कीपिंग मिशनमध्ये. तर हे सिंगल लार्जेस्ट मिशन हे कुठे डिप्लॉय केल्या गेलेलं आहे असा हा प्रश्न होता. तर हे कुठे डिप्लॉय केलेलं आहे, हे आहे ॲबियाईमध्ये. हे साऊथ सुदानमधला पार्ट आहे हा. ठीक आहे. ॲबियाई नाव आहे त्या जागेचं. नेक्स्ट काय आहे, अजय कुमार श्रीवास्तव हॅज बीन अपॉइंटेड ॲज MD अँड CEO, म्हणजे MD आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हे कुठल्या बँकेचे झाले आहे. तर द आन्सर इज कुठल्या बँकेचे आहे, तर हे इंडियन ओव्हरसीज बँकेचे अपॉइंटमेंट आहे. तर हे IOBचे इंडियन ओव्हरसीज बँकेचे MD आणि CEOच्या पदावर यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर हू वॉन दी गर्ल्स अंडर-15 स्क्वॉश टायटल ॲट 2003 ब्रिटिश ज्युनियर ओपन. ब्रिटिश ज्युनियर ओपनमध्ये अंडर-15 गर्ल्समध्ये स्क्वॅशमध्ये कोण जिंकलं हा प्रश्न आहे. एक इंडियनच जिंकली, कारण इथे सगळे इंडियन्सचेच नावं तुम्हाला दिसत असतील.
तर कोण जिंकलं हिच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की शी इज अ चाइल्ड प्रॉडिजी. पहिले त्यांनी बॅडमिंटन खेळणं सुरू केलं होतं, पण नंतर ती स्क्वॅशकडे वळली. तर त्या मुलीचं नाव आहे अनाहत सिंग, है ना. अनाहत सिंग इज द प्लेयर हु वन अंडर 15 स्क्वॅश टायटल ॲट ब्रिटिश ज्युनियर ओपन. बर्मिंगममध्ये ही झाली होती टायटल, आणि बर्मिंगममध्ये अनाहत सिंग या जिंकल्या होत्या. 15 वर्षाची मुलगी आहे ही, है ना. बाकीचे जे लोक आहे ते सृष्टी सिंग तर माहीत नाही, असंच नाव आहे ते. दीपिका पालिकल या स्क्वॅशच प्लेयर आहे. आणि आपले जे काय विकेटकीपरचं आडनाव, विकेटकीपर आणि कॉमेंटेटर जे आहे त्यांचं आडनाव नाव मला आठवत नाही. त्यांच्या वाईफ आहे, इंडियन क्रिकेटर आहे विकेटकीपर, त्यांच्या वाईफ आहे. मला एकदम नाव क्लिक नाही होत आहे सध्या. त्यांच्या वाईफ आहे दीपिका पालिकल, स्क्वॅश प्लेयर आहे. सायना नेहवाल तुम्हाला माहिती आहे, शी इज अ बॅडमिंटन प्लेयर. ठीक. नेक्स्ट, HCL Tech became primary digital transformation partner of which international toy manufacturer. जगातली सगळ्यात मोठी टॉय मॅन्युफॅक्चरर समजली जाणारी कंपनी, त्याचे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे त्यांना, म्हणून त्यांनी भारताच्या एका कंपनीशी पार्टनरशिप केली. त्या कंपनीचं नाव आहे HCL Tech. तर HCL Techनी कुठल्या टॉय मेकरसोबत टायअप केला असा प्रश्न होता. तर हे टॉय मेकर आहे मॅटल, है ना. बार्बी डॉल, हॉट व्हील्स हे सगळं बनवणारी जी कंपनी आहे ती आहे मॅटल. तर हा मॅटल या कंपनीसोबत टायअप केलेला आहे. बाकी सगळे आपण या इंटरनॅशनल टॉय मेकर्सच आहे. हु इज द फास्टेस्ट प्लेयर टू स्कोर 100 ODI रन्स 1000 ODI रन्स इन दी वर्ल्ड. फास्टेस्ट प्लेयर कोण आहे जगातला ODI रन्स 1000 स्कोर करणारा. तर हा प्रश्न इज असोसिएटेड विथ शुभमन गिल के 1000 ODI रन्स, बरोबर आहे. तर हां, मगाशी मी जे म्हणत होतो ना दीपिका पालिकलवाला प्रश्न, तर ते आपले त्यांचं नाव आहे दिनेश कार्तिकच्या वाईफ आहे दीपिका पालिकल. सॉरी, मला ते एकदम क्लिक नाही झालं, आत्ता आठवलं म्हणून आता सांगितलं. हां, तर हा आता जो प्रश्न आहे, हु इज द फास्टेस्ट प्लेयर टू स्कोर 1000 ODI रन्स. तर 1000 ODI रन्स सगळ्यात फास्ट स्कोर करणारे जे प्लेयर आहे त्यांचं नाव आहे फखर जमान. शुभमन गिल जे आहे ते फास्टेस्ट इंडियन आहे टू स्कोर 1000 ODI रन्स. तर हा विषय तिथून आला होता. प्रत्येक वेळेस असं नाही होणार की त्या महिन्यातल्याच गोष्ट झाली असेल तर तीच विचारील, त्याच्याशी रिलेटेड पण कुठली इकडची तिकडची गोष्ट येऊ शकते. आणि जेव्हा येते तेव्हा बरेच विद्यार्थी म्हणतात सर जुनं आलं. जुनं नाही आलं आहे, नवीन गोष्टीशीच असोसिएटेड काहीतरी थोडीशी आधीची गोष्ट तुम्हाला विचारली आहे. ठीक, क्लिअर हा विषय. चलायचं पुढे. तर फखर जमाननी सगळ्यात फास्ट 1000 ODI रन्स केले आहे वर्ल्डमध्ये. शुभमन गिलनी आता 1000 ODI रन्स फास्टेस्ट केले, बट ही बिकेम द फास्टेस्ट इंडियन, नॉट द फास्टेस्ट इन द वर्ल्ड. ठीक, चलायचं पुढे. नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट अप्रूव्ड ब्लँक रुपीज ब्लँक फॉर इन्सेंटिव्ह स्कीम फॉर प्रमोशन ऑफ रुपे डेबिट कार्ड्स. भारत सरकारने रुपे डेबिट कार्ड्सला प्रमोट करण्यासाठी पैसे दिले, काही इन्सेंटिव्ह दिलं. तर हे इन्सेंटिव्ह कितीचं होतं हा एक वेगळा विषय डिटेलमध्ये आपण पाहिला होता. अमाऊंट्स वगैरे आजकाल अशा विचारल्या जात आहेत, त्याच्यामुळे लक्षात ठेवा ही जी अमाऊंट होती ही 2600 कोटींची होती. 2600 रुपीज दिल्यात आले होते. नेक्स्ट आहे वेअर वॉज द फर्स्ट ऑल इंडिया अॅन्युअल स्टेट मिनिस्टर्स कॉन्फरन्स ऑन वॉटर हेल्ड. जेवढे मिनिस्टर्स आहे वॉटरचे प्रत्येक राज्याचे, यांची एक अॅन्युअल कॉन्फरन्स पहिल्यांदा घेण्यात आली. तर ही कुठे घेण्यात आली होती? द आन्सर इज भोपाळ. भोपाळमध्ये ही झाली होती. अर्जेंटिना. आता अर्जेंटिनाशी रिलेटेड हा स्टॅटिक प्रश्न आहे, तुम्ही असं म्हणू शकता. एखादा इकडून तिकडून येऊ शकतो. अर्जेंटिना न्यूजमध्ये होतीच आणि त्याच्यामुळे फुटबॉलमुळे अर्जेंटिना न्यूजमध्ये होतीच, तर त्याच्यामुळे अर्जेंटिनाचं कॅपिटल इथे विचारण्यात आलं आहे. तर अर्जेंटिनाचं कॅपिटल इज बॉनोस आयरेस. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे युकी भांबरी आणि साकेत मायनी एवढ्यात न्यूजमध्ये होते. आपण दोघांबद्दलही पाहिलं होतं, युकी भांबरी आणि साकेत मायनी. तर दे वेर इन न्यूज. प्रश्न असा आहे की ते कुठल्या स्पोर्ट्सशी असोसिएटेड आहे. जेव्हा मी युकी भांबरी आणि साकेत मायनीचा विषय घेतला होता तेव्हा हे सांगितलं पण होतं की यांचा स्पोर्ट कुठला हे विचारला जाईल. तर साकेत मायनी नवीन आहे, पण युकी भांबरी हे खूप जुने प्लेयर आहे. दे आर असोसिएटेड विथ टेनिसशी असोसिएटेड आहे प्लेयर्स. नेक्स्ट, विच एडिशन ऑफ इंडियन सायन्स काँग्रेस वॉज रिसेंटली ॲड्रेस्ड बाय प्राईम मिनिस्टर ॲट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी. नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये प्रधानमंत्री आले होते आणि त्यांनी इंडियन सायन्स काँग्रेसचं ला ॲड्रेस केलं होतं, म्हणजे भाषण दिलं होतं इंडियन सायन्स काँग्रेसचं.
तर इंडियन सायन्स काँग्रेसचं हे कुठलं एडिशन होतं? दिस वॉज द क्वेश्चन. द आन्सर इज दिस वॉज दी 108th एडिशन. 108वां एडिशन था ये. ठीक आहे. नेक्स्ट, हा एक प्रश्न आता सध्या इंटरव्ह्यूमध्ये पण मी विचारला. मुलांची तयारी इंटरव्ह्यूच्या चालू होती ना, त्याच्यातही प्रश्न विचारला होता याच्याशी रिलेटेड. LRS हा काय विषय आहे? इथे दिसतं ना LRS. क्वेश्चन आधी वाचून घेऊ. RBI आस्क्ड SBM बँक, हे SBM स्टँड्स फॉर स्टेट बँक ऑफ मॉरिशियस. तर स्टेट बँक ऑफ मॉरिशियसनी भारतात जेव्हा बँक उघडली त्याचं नाव दिलं SBM बँक. तर SBM बँक इंडिया, त्यांचा इंडियातला भाग. तर RBI asked SBM Bank India to stop transactions under LRS. What does R in the LRS mean? तर हा LRS काय विषय आहे? तर LRS म्हणजे लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम असा आहे. हा 2004-5 मध्ये सुरू झालेली ही स्कीम आहे, ज्याच्या अंतर्गत $2.5 लाख पर्यंत लोक रेमिटन्स करू शकतात इझिली, हॅसल फ्री करू शकतात. तर त्याची लिमिट पण विचारला जाऊ शकते बरं. $2.5 लाख ची लिमिट आहे, हे पण लक्षात ठेवा. तर हा लिमिट पण विचारला जाऊ शकली असती इथे, पण इथे विचारलाय की LRS मध्ये R चा अर्थ काय होतो? तर R हिअर स्टँड्स फॉर रेमिटन्स. ठीक आहे. तर मी हा आज प्रश्न इंटरव्ह्यू मध्ये पण विचारला की LRS चा अर्थ काय होतो? तर LRS स्टँड्स फॉर लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम. न्यूजमध्ये आहे, बँकिंगशी रिलेटेड मुद्दा आहे, फायनान्शियल अवेअरनेसशी रिलेटेड मुद्दा आहे, खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे जल जीवन मिशन. जे अनाऊन्स झालं होतं ते इंडिपेंडन्स डेला अनाऊन्स झालं होतं, म्हणजे 15 ऑगस्टला अनाऊन्स झालं होतं. तर 15 ऑगस्टला कुठल्या वर्षी अनाऊन्स झालं होतं? हा याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे, कारण जल जीवन मिशनशी रिलेटेड बरीचशी चर्चा जानेवारीमध्ये झाली. तर जल जीवन मिशन हे 2019च्या 15 ऑगस्टला अनाऊन्स झालं होतं. आता याला असोसिएट तुम्ही करू शकता की 2019 मध्येच ही सरकार निवडून आली होती, बरोबर आहे. तर सरकारने नवीन आल्या पहिला विषय जो होता तो 15 ऑगस्टला जल जीवन मिशन हा सुरू केला होता. तर पाणी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. नेक्स्ट, हा तर अगदी रिसेंट मुद्दा आहे की इंडियाज फर्स्ट इंट्रानेझल कोविड-19 वॅक्सिन इज नेम्ड व्हॉट इज द नेम ऑफ द इंट्रानोझल वॅक्सिन? ही भारताची पहिली इंट्रानोझल कोविड वॅक्सिन आहे. फक्त बूस्टर डोज म्हणूनच घेता येणार आहे ती, फर्स्ट डोज और सेकंड डोज म्हणून नाही घेता येणार. तर त्याचं नाव आहे इन्कोवॅक. तर ही इन्कोवॅक नावाची वॅक्सिन आहे, एवढं लक्षात ठेवा. फर्स्ट इंट्रानेझल वॅक्सिन. याला म्हणजे नाकात ड्रॉप टाकायची आहे, पण झालं वॅक्सिन, इंजेक्शन घ्यायचं काम नाही. नेक्स्ट विषय आहे पारसनाथ वाईल्ड लाईफ सँच्युरी शी रिलेटेड. पारसनाथ वाईल्ड लाईफ सँच्युरी कुठे आहे असा प्रश्न विचारला होता. आणि हा प्रश्न कशाशी आला की समज शिखरजी हा जो विषय आहे की जैन धर्मात सगळ्यात महत्त्वाचं जे स्थान आहे ते आहे समज शिखरजी. तर हे समज शिखरजी चा जो विषयामध्ये गाजला होता, हा विषय आहे की ते समज शिखरजी हे पारसनाथ वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये आहे. तिथून हा प्रश्न आला की पारसनाथ वाईल्ड लाईफ सँच्युरी कुठे आहे? बघा, आपण काय करतो बरेचदा फक्त हेडलाईन वाचतो. तर हेडलाईनमध्ये काय दिलं असतं की समज शिखरजीशी रिलेटेड हा मुद्दा हा विषय आहे बा. तर समज शिखरजी कुठे आहे? तर पारसनाथ वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये. मग पारसनाथ वाईल्ड लाईफ सँच्युरी न्यूजमध्ये आली ना, तर मग असं विचारलं जाऊ शकतं की हे पारसनाथ वाईल्ड लाईफ सँच्युरी कुठल्या स्टेटमध्ये आहे? बस सेम टाईपचा विषय आहे हा. तर इट इज इन झारखंड. तर पारसनाथ वाईल्ड लाईफ सँच्युरी ही झारखंडमध्ये आहे. नेक्स्ट विषय आहे टाटा मोटर. हा डिफिकल्ट लेवलचा प्रश्न आहे. टाटा मोटर्सनी फोर्डचा म्हणजे टाटा मोटर्स इलेक्ट्रिक मोबिलिटी जो विषय आहे टाटा मोटर्सचा, इलेक्ट्रिक व्हेकल्सवाले टाटा मोटर्स. तर टाटा मोटर्सनी फोर्डचा सानंदमध्ये असलेला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट विकत घेतला, ॲक्वायर केला, आणि यांचं ॲक्विजिशन आता जानेवारीमध्येच कंप्लीट झालं. तर हे ॲक्विजिशन किती करोडमध्ये झालं होतं हा प्रश्न आहे. आता अमाऊंट वगैरे लक्षात ठेवणं इज अ डिफिकल्ट टास्क, बट यू विल हॅव टू रिमेंबर इट, कारण प्रश्न असेच विचारला चालले. तर याची जी अमाऊंट आहे ती आहे 725 करोड्स. 725 करोड्समध्ये हे डील फायनल झालं होतं. 725 कोटी देऊन सानंदचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाटाजनी विकत घेतला. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू दी रेल्वे मिनिस्टर अश्विनी वैष्णव, इंडिया विल गेट इट्स फर्स्ट इंडिजिनियस हायड्रोजन ट्रेन्स बाय विच इयर? कुठल्या वर्षी भारतातच बनलेल्या हायड्रोजन ट्रेन्स या भारताला मिळणार आहेत? हा विषय आला. चायनानी एशियातली पहिली हायड्रोजन ट्रेन लॉन्च केली याच्यावरनं. तेव्हा आपण बघितलं होतं की जर्मनीनी जगातली सगळ्यात पहिली हायड्रोजन ट्रेन लॉन्च केली होती. मग चायनानी
एशियातली सगळ्यात पहिली हायड्रोजन ट्रेन लॉन्च केली. आपण म्हटलं होतं की जर्मनी एवढी स्पीड नाही आहे त्या चायनाच्या हायड्रोजन ट्रेनची. मग हे म्हटलं होतं की भारतात हायड्रोजन ट्रेन कधी येणार आहे. तर याचा खुलासा पण अश्विनी वैष्णव यांनी केला होता की भारतात हायड्रोजनवर चालणारी जी ट्रेन आहे ती येणार आहे डिसेंबर 2023 पर्यंत. म्हणजे याच वर्षीच्या डिसेंबरपर्यंत भारतातच बनलेली हायड्रोजन ट्रेन कदाचित सुरू होईल. तर हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमच्या पुढच्या प्रत्येक येणाऱ्या एक्झाममध्ये हा येऊ शकतो. नेक्स्ट, विथ विच ऑर्गनायझेशन हॅज इंडियन नेव्ही साइंड ॲग्रीमेंट फॉर ऑटोनॉमस आर्म्ड बोट स्वॉर्म्स अंडर स्प्रिंट इनिशिएटिव्ह. हा विषय आपण खूप डिटेलमध्ये चर्चा केला होता. स्प्रिंट इनिशिएटिव्ह जो आहे इंडियन नेव्हीचा, त्याच्या अंडर कुठल्या ऑर्गनायझेशन सोबत इंडियन नेव्हीनी ते स्वॉर्म बोट्स लॉन्च केले. हे स्वॉर्म बोट्स म्हणजे काय आहे की छोट्या छोट्या बोट्स राहतात या, आणि या अनमॅन्ड राहतात. म्हणजे याच्यावर व्यक्ती बसत नाही, माणसं बसत नाही, या रिमोट ऑपरेटेड राहतात असं समजा. तर या रिमोट ऑपरेटेड छोट्या छोट्या बोट्स बनवायच्या जेणेकरून एखादी मोठी शिप जर आली तर त्याला डायरेक्ट घेरायला या कामी येतात. आणि स्वॉर्म म्हणून खूप साऱ्या छोट्या छोट्या बोट्स असतात, त्या एकदम जाऊन अशा कव्हर करतात, अटॅक करतात, आणि त्याच्यावर गन्स वगैरे सगळं लागलेलं असतं या स्वॉर्म बोट्सवर. तर या ज्या बोट्स आहे या कुठली ऑर्गनायझेशन बनवणार आहे हा प्रश्न होता. तर त्याचा आन्सर आहे सागर डिफेन्स इंजिनिअरिंग. तर ही सागर डिफेन्स इंजिनिअरिंग ही ऑर्गनायझेशन आहे भारताची जी या अनमॅन्ड आर्म्ड बोट्स बनवणार आहे इंडियन नेव्हीसाठी. नेक्स्ट प्रश्न आहे की हैदराबादमध्ये पहिला फॉर्म्युला ई रेस होणार आहे. फॉर्म्युला ई म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्सची फॉर्म्युला रेस होणार आहे. तर इलेक्ट्रिक व्हेकल्सची फास्टेस्ट इलेक्ट्रिक व्हेकल्स जगातल्या भारतात येणार आहे आजपासून 10 दिवसानंतर. कधी, हाच प्रश्न आहे ना, की कधी होणार आहे ही रेस. तर ही रेस होणार आहे 11 फेब्रुवारीला. ठीक आहे, 11 फेब्रुवारीला ही रेस होणार आहे. कुठे होणार आहे? हैदराबादमध्ये. भारतातली पहिली फॉर्म्युला ई रेस ती हैदराबादमध्ये होणार आहे. ठीक. नेक्स्ट, हा महत्त्वाचा प्रश्न होता कारण याच्यावर सध्या चर्चा खूप सुरू आहे. भार OS भारतात बनलेली पहिलीच मोबाईलसाठी बनलेली इंडिजिनियस ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ही IIT मद्रासनी बनवलेली आहे. भार OS इंडियाची इंडिजिनियस मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम. आपण म्हटलं होतं ही अशा लोकांसाठी खूप सेफ अँड सिक्युअर आहे ज्यांना डेटा लॉस, गुगल आपला डेटा चोरतो, कारण मोस्ट ऑफ दी पीपल यूज आयदर अँड्रॉइड ऑर iOS. तर गुगल किंवा ॲपल आपला डेटा घेईल ही भीती ज्यांना असते ते भारतातली एक इंडिजिनियस मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम वापरू शकतात. तर इथे 2 महत्त्वाच्या गोष्टी होत्या. तर प्रश्न काय याच्यात की IIT मद्रास डेव्हलप्स भार OS इंडियाज इंडिजिनियस मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम. इट कम्स विथ विच ऑफ द फॉलोइंग फॅसिलिटीज. याच्यात कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज आहे आता ये त्या स्लाइड्समध्ये दिलेलं आहे. महत्त्वाचं काय आहे की याच्यात एक प्रायव्हेट ॲप स्टोअर सर्व्हिस आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरं, याच्यात नो डिफॉल्ट ॲप्स पण आहे. तर युअर आन्सर शुड बी बोथ A अँड C. बरोबर आहे, याचा आन्सर A आणि C हे दोन्ही आहे. इंडियन ॲप स्टोअर सर्व्हिस नाही आहे याच्यात, प्रायव्हेट ॲप स्टोअर सर्व्हिस आहे आणि नो डिफॉल्ट ॲप्स आहे. म्हणजे हे जे नवीन ऑपरेटिंग सिस्टीम येत आहे भार OS, याच्यात कुठलेही डिफॉल्ट ॲप्स राहणार नाही आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट. तर युअर आन्सर इज गोइंग टू बी बोथ A अँड C, प्रायव्हेट ॲप स्टोअर सर्व्हिसेस अँड नो डिफॉल्ट ॲप्स. क्लिअर. चलायचं नेक्स्ट स्टेजवर. विच इज द बिगेस्ट इंडियन ब्रँड अकॉर्डिंग टू ब्रँड फायनान्स रिपोर्ट रँकिंग फॉर 2023. हा जो मुद्दा बघितला होता ना, याची हेडलाईन अशी होती की ॲक्सेंचर इज द बिगेस्ट IT ब्रँड इन इंडिया. लक्षात घ्या, आपण जेव्हा स्लाइड बघितली होती त्याच्यात म्हटलं होतं की ॲक्सेंचर इज द हायेस्ट ऑर द बिगेस्ट IT ब्रँड इन इंडिया. ॲक्सेंचर बिगेस्ट IT ब्रँड आहे हे बघितलं होतं. त्याच्यानंतरच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं होतं की मग जनरलाइज्ड याच्यात कुठला भारताचा सगळ्यात मोठा ब्रँड आहे. तर द आन्सर इज भारताचा सगळ्यात मोठा ब्रँड अकॉर्डिंग टू ब्रँड फायनान्स रिपोर्ट 2003 इज टाटा ग्रुप. तर टाटा ग्रुप हा भारतातला सगळ्यात मोठा ब्रँड आहे. नेक्स्ट, देर इज अ डिफरन्स ऑफ 20 BPS बिटवीन GDP प्रोजेक्शन्स बाय RBI अँड NSO. NSO म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस फॉर 2023. तर NSOचं काय एस्टिमेट आहे इंडियाच्या GDP बद्दल असा प्रश्न आहे की NSO एस्टिमेट्स दॅट इंडिया GDP विल ग्रो ॲट व्हॉट रेट. तर RBIने जे म्हटलं होतं ते 6.8 असं म्हटलेलं आहे.
आरबीआयचं ग्रोथ रेटचं जे प्रोडक्शन आहे जीडीपी प्रोडक्शन इज 6.8. आता इथे क्लू पण काय मिळाला आपला की 20 BPSचा डिफरन्स आहे. तर एक तर विषय असू शकतो की 6.6 असेल, नाही तर 7.0 असेल. आणि आपण जेव्हा डिटेल पॉईंट बघितला होता, म्हणजे हे खालचे ऑप्शन तर तुमचे कटून गेले. तर विषय असा आहे की सर आरबीआयचं माहीत नाही, तर मग थोडंसं वाचावं लागेल बा. पण आरबीआयनी 6.8नी आपल्याला जीडीपी ग्रोथ रेट होईल असं सजेस्ट केलं आहे. आणि NSOनी म्हटलं आहे 7.0. पहिले आरबीआयनी पण 7.0 म्हटलं होतं, पण नंतर आरबीआयनी चेंज केलं, म्हणे नाही 7.0नी होत नाही, 6.8नीच करू. मग NSOचा जेव्हा डेटा आला तेव्हा NSO म्हणे की नाही 7.0नी ग्रो करेल जीडीपी भारताचा 2023 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेअर वॉज द नॅशनल स्के चॅम्पियनशिप 2003 ऑर्गनाइज. हा नवीन गेम नाही आहे, जुना गेम आहे. मी म्हटलं होतं हा जम्मूमध्ये खेळला जाणार हा खूप जुना गेम आहे, जो 1980s नंतर पॉप्युलर झाला आहे जरा. आणि जगभर आता स्केच्या चॅम्पियनशिप ऑर्गनाईज केल्या जातात. तर नॅशनल स्के चॅम्पियनशिप जी आहे 2023ची ही कुठे झाली, तर द आन्सर इज सिम्पल की ही जम्मूमध्ये झाली, कारण हा गेम जम्मूचाच आहे म्हणून जम्मूमध्येच झाली. नेक्स्ट, आणि स्के हा कुठल्या टाईपचा गेम आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर हा असा गेम आहे की जिथे तलवारीसारख्या काड्या असतात आणि हातपाय पण चालवता येतात आणि तलवारी पण चालवता येतात. तर हा जम्मूचा खूप ओरिजिनल गेम आहे, म्हणजे खूप जुन्या काळापासून हा जम्मूत खेळला जातो आणि आता हा जगभर पॉप्युलर होत आहे. नेक्स्ट जो प्रश्न होता आपला तो आहे की वेअर विल बी इंडियाज फर्स्ट सेंटर ऑफ एक्सिलन्स फॉर ऑनलाईन गेमिंग. कुठे असणार आहे, म्हणजे ऑनलाईन गेमिंगचा भारताचा पहिला सेंटर ऑफ एक्सिलन्स हे कुठे असणार आहे. तर याचा आन्सर आहे की हे मेघालयमध्ये असणार आहे, शिलाँगमध्ये. शिलाँग इन मेघालय इथे भारताचं पहिलं सेंटर ऑफ एक्सिलन्स फॉर ऑनलाईन गेमिंग असेल. ठीक आहे, हा विषय पण आपण डिटेलमध्ये चर्चा केली होती याची. नेक्स्ट, विच स्टेट गव्हर्नमेंट इज सेट टू डायव्हेस्ट 49% स्टेक इन इट्स पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन. पॉवर जनरेशन कॉर्पोरेशनमध्ये 49% जो स्टेक आहे तो डायव्हेस्ट करणारा कुठला राज्य आहे, तर याचा आन्सर खूप सिंपल आहे, ओडिशा आहे. आपण डिटेलमध्ये आपण विषयावर चर्चा केलेली आहे. तो ओडिशा इज दी आन्सर, छत्तीसगड नाही, ओडिशा इज दी आन्सर. ठीक आहे. आणि मग काय प्रश्न आहे आपल्याकडे, हु इज करंटली दी MD अँड CEO ऑफ नॅशनल स्टॉक एक्सचेंज. बघा, आपण सुंदररामन नाममूर्ती यांच्याबद्दल चर्चा केली होती. ते BSEचे जे चेअरमॅन आहे, BSEचे MD अँड CEO बनले आहे म्हटलं आपण. कोण? सुंदररामन राममूर्ती. आणि तेव्हा चर्चा केली की BSEचे का बनले, कारण BSE मधनं कोणीतरी सोडून गेलं. BSE मधनं आशिष कुमार चौहान हे BSEचं MD अँड CEOचं पद सोडून गेले आणि ते गेले NSEच्या MD अँड CEOच्या पदावर. तर आत्ता नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSEचे MD अँड CEO कोण आहे, तर ते आहे आशिष कुमार चौहान. ठीक आहे. सुंदररामन राममूर्ती हे BSEचे MD आणि CEO आहे. इथे तुम्हाला विचारला आहे NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे कोण आहे ना. विक्रम लिमये वगैरे हे जुने आहेत NSEचे हेड. मग द क्वेश्चन इज की विच ऑफ द फॉलोइंग प्रोग्राम्स इज द एअर पोल्युशन कंट्रोल प्रोग्राम ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटचा एअर पोल्युशन कंट्रोल प्रोग्रामचं नाव काय आहे. बघा, हा प्रश्न आपण पाहिला होता की जिथे दिल्लीमध्ये एअर पोल्युशन विषयीची चर्चा झाली होती. अगदी पहिली स्लाईड आहे कुठल्या तरी दिवशीची, मला डेट नाही आठवत, पण अगदी पहिली स्लाईड होती ही. तर हा जो विषय आहे त्याचं नाव आहे नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम, NCAP म्हणतात त्याला. इथे एक विषय अजून आहे, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. तर हा बोर्ड आहे जो आपल्याला डेटा देतो सगळा. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड हा आपल्याला डेटा देतो की कुठल्या शहरामध्ये सध्या किती पोल्युशन आहे. पण पोल्युशन कंट्रोल करण्यासाठीचा जो प्रोग्राम भारत सरकारने राबवला आहे त्याचं नाव आहे NCAP म्हणजे नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम. बाकीच्या वरच्या तिघांना काहीच अर्थ नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट, विच कंपनी विल लॉन्च सॅटेलाइट आझादी सॅट अबोर्ड अन इस्रो लॉन्च व्हेकल. इस्रोच्या लॉन्च व्हेकलवर आझादी सॅट नावाचं जे सॅटेलाइट आहे हे कुठली कंपनी लॉन्च करणार आहे. तर हे आझादी सॅट हा जो सॅटेलाइटचा विषय आहे हा आहे की अंडर प्रिव्हिलेज बॅकग्राऊंडमधनं आलेल्या मुलींनी तयार केलेलं हे सॅटेलाइट. स्कूल गोईंग गर्ल्स 8वी ते 12वीच्या क्लासमध्ये असलेल्या मुलींनी तयार केलेलं हे एक सॅटेलाइट आहे आणि ते इस्रोच्या लॉन्च व्हेकलसोबत
स्पेसमध्ये जाणार आहे. तर हे कुठल्या कंपनीने बनवून घेतलं आहे? तर ही एक कंपनी आहे जी स्टार्टअप आहे, त्याचं नाव आहे स्पेस किड्स इंडिया. आणि ही कंपनी काय करते की लहान मुलांकडनं, स्कूल गोईंग चिल्ड्रनकडनं सॅटेलाइट्स बनवते आणि त्याला स्पेसमध्ये पाठवते, जेणेकरून मुलांचा इंटरेस्ट वाढेल. तो दिस इज अ स्टार्टअप कंपनी, याचं नाव आहे स्पेस किड्स इंडिया. हा विषय आपण खूप डिटेलमध्ये डिस्कस केला होता. विच कंपनी हॅज सेक्युअर्ड मीडिया राईट्स फॉर विमेन्स IPL फॉर 5 years? पुढच्या 5 वर्षांसाठी IPLचे मीडिया राईट्स कुठल्या कंपनीना मिळाले आहे? वुमन्स IPLचा जर तुम्हाला विषय आठवत असेल तर एक फोटो आपण तिथे लावला होता, ज्याच्यात आय थिंक स्मृती मानधना होत्या, अजून बहुतेक मिताली राज पण होती त्या फोटोमध्ये. हे आता दोघींचा फोटो होता, त्याच्यात हरमनप्रीत कौर होती आय थिंक, तिसरी जे लेडीज आहे. तर विमेन्स IPLचा हा फोटो आपण त्याच्यात लावला होता आणि हा विषय डिस्कस केला होता. तर याच्यात मीडिया राईट्स जे विमेन्स IPLचे घेतलेले आहे पुढच्या 5 वर्षांसाठी, ती ऑर्गनायझेशन आहे व्हायाकॉम 18. ठीक आहे. आणि नंतर आहे की विच आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ द राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन? सुप्रीम कोर्टांनी एक कॉन्स्टिट्यूशनल बेंच रेग्युलरली बसेल असा एक निर्णय घेतला होता आणि 1 जानेवारीपासून तो लागू झाला. त्याच्यामुळे धडाधड कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड बातम्या आल्या होत्या. तर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन रिलेटेड एक मुद्दा आला होता, ज्याच्यात हे आर्टिकल चर्चेत होतं है ना. तर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनशी रिलेटेड जो मुद्दा होता, त्याशी रिलेटेड कुठला आर्टिकल आहे हा प्रश्न आहे. तर द आर्टिकल इज आर्टिकल 19.2 असं म्हटलं जातं त्याला, 19.2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया कंटिन्यू टू बी अ डोमेस्टिकली सिस्टमिकली इम्पॉर्टंट बँक्स. इन विच बकेट हॅज RBI पुट SBI? भारताची जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे ती भारताच्या डोमेस्टिक सिस्टमिकली इम्पॉर्टंट बँक्स अशा सांगत असते. तर 3 बँका आहेत त्याच्यात. एक तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी आहे ICICI बँक आणि तिसरी आहे HDFC बँक. तर यांना RBIने वेगवेगळ्या बकेट्समध्ये ठेवलेलं आहे. तर बकेट 1, 2, 3, 4, 5 अशा बकेट्स आहे. सगळ्यात आता 5 या सिस्टमिकली इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ह्या बँकांना नुकसान होऊच शकत नाही किंवा होऊ देताच येत नाही असा विषय आहे. यांना टू बिग टू फेल एवढं म्हटलं होतं की या एवढ्या मोठ्या आहे की या फेल नाही होणार, या सगळ्या प्रकारचा लॉस ॲब्झॉर्ब करू शकतात. विषय असा आहे की याच्या बकेट्स आहे ना, याच्यात त्यातल्या त्यात कमी रिस्कवाला असतो 1, थोडी जास्त रिस्कवाले 2, थोडी जास्त रिस्कवाले 3, त्याच्यापेक्षा जास्त रिस्कवाले 4 आणि सगळ्यात जास्त रिस्कवाले 5, अशा 5 बकेट्स आहे. तर याच्यात फर्स्ट बकेटमध्ये ICICI आणि HDFC आहे. सेकंड बकेटमध्ये कुठलीच बँक नाही आहे. थर्ड बकेटमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. पुन्हा 4th नंबरची बकेट आणि 5th नंबरच्या बकेटमध्ये कोणीच येत नाही. तर द आन्सर इज थर्ड बकेट. तर बकेट नंबर 3 मध्ये SBIला RBIने ठेवलेलं आहे. Which is the first European country to have a reciprocal access agreement with Japan? Reciprocal access agreement जे आहे जपान सोबत, हे कुठल्या कंट्रीनी केलं आहे याचा आपण प्रश्न विचारला होता आणि हा विषय आपण शॉर्टमध्ये पाहिला होता. त्याचा आन्सर आहे युनायटेड किंगडम. तर युकेनी जपानसोबत हे रेसिप्रोकल ॲक्सेस ॲग्रीमेंट केलं होतं. एशियन पॅसिफिक पोस्टल युनियनचे नवीन हेड अपॉइंट झाले होते, तेव्हा आपण हा APPU रिलेटेड अप्पू मी म्हटलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर याला अप्पू म्हटलं होतं, एशियन पॅसिफिक पोस्टल युनियन अप्पू. तर याचे जे नवीन चेअरमॅन आहे त्यांची नियुक्ती झाली होती. तर तेव्हा हा विषय घेतला होता की एशियन पॅसिफिक पोस्टल युनियन कुठे आहे. आपल्याला जो प्रश्न आहे तर याचा हेडक्वार्टर कुठे आहे, तर याचा हेडक्वार्टर इज इन बँकॉकमध्ये याचा हेडक्वार्टर आहे. नेक्स्ट आहे की व्हॉट इज LHS 47b? हे ॲस्ट्रॉनॉमर्सनी रिसेंटली डिस्कवर केलेला जो विषय होता ना, LHS 47b, हे एक्झॅक्टली काय आहे? म्हणजे ही गॅलेक्सी आहे, स्टार आहे, प्लॅनेट आहे, एक्झो प्लॅनेट आहे, काय आहे? तो इट इज अन एक्झो प्लॅनेट. हे एक ॲस्ट्रॉइड आहे, बऱ्याच लोकांनी लिहिलं, पण इट इज अन एक्झो प्लॅनेट. ठीक आहे ना. त्याच्यानंतरचा प्रश्न होता की आर्मी डे, अरे शेवटचा प्रश्न आहे, वेअर वॉज द आर्मी डे परेड हेल्ड ऑन 15th of January 2023? आर्मी डेची जी परेड होते, आपण म्हटलं होतं पहिल्यांदाच या सगळ्या परेड दिल्लीच्या बाहेर घेण्यात आला. नेव्ही डे परेड पण दिल्लीच्या बाहेर झाली, विशाखापट्टणममध्ये. त्याच्यानंतर एअरफोर्सची परेड तिकडे झाली होती चंदीगडमध्ये, आणि आत्ता आर्मी डेची परेड पण दिल्लीच्या बाहेर झाली, कारण भारतातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये या परेड्स होणं गरजेचं आहे. तर ही परेड पहिल्यांदा भारताच्या बाहेर झाली, भारताच्या नाही, दिल्लीच्या बाहेर झाली. तर दिल्लीच्या बाहेर कुठे झाली, तर ही झाली होती
बेंगलुरूमध्ये. बेंगलुरूमध्ये ही झाली. तर अशा प्रकारचे हे सगळे प्रश्नांचे उत्तर आहे ना. आणि अशा प्रकारे तुम्ही जर सगळ्या प्रश्नांचे उत्तरं दिले आय थिंक तर सगळे होतील. आपण इथे स्कोअर्स पाहून घेऊ. एक कुठलं तरी चुकलं माझं. अरे कौन सा गलत हो गया, जरा देखेंगे हम. तो क्वेश्चन बनाने वाले का भी एक गलत हो सकता है. कुठलं तरी, अरे याचं उत्तरच नाही दिलं का मी. व्हॉट डज आर मीन. आर मीन्स रेमिटन्स. याचं उत्तर रेमिटन्स आहे. का चुकलं माहीत नाही, पण याचं उत्तर रेमिटन्स आहे. मी बहुतेक उत्तर चुकीचं केलं बहुतेक, पण याचं उत्तर रेमिटन्स आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. हे 50 प्रश्न जरी तुम्ही केले तरी आय थिंक तुमचा जानेवारी महिना सफिशियंटली चांगला कव्हर होऊन जाईल, कारण याच्यात बरेचसे बाकीचे मुद्दे पण होतात. तर आय होप या क्विजचे सगळे उत्तर तुम्हाला मिळाले असतील. आणि असंच करून आपण आता फेब्रुवारीची आपण तयारीला लागू, म्हणजे प्रत्येक महिन्याची डिटेल आपल्याला करंट अफेअर्स तयार होतील. तो थँक्यू फॉर स्टेइंग विथ अस फॉर लॉंग टाईम. थँक्यू व्हेरी मच.